प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 24। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभाच ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता। काही सुचेना, काय करावं। तुम्हाला ठाऊक नाही अहो, हे कोड म्हणजे त्वचेचा कुष्ठरोग, पांडुरोग म्हणतात, तो हाच की काय। बघा बाई, एकीचा रोग दुसरीला लागायचा कुठंतरी, गेल्या जन्मीचं कुठलं तरी पाप या जन्मी रोगाच्या रूपानं अंगावर उठले। अनुपमा दचकली। तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं कोड संसर्गजन्य नाही। अनेकांचा तसा अंधविश्वास आहे। कुष्ठरोग आणि ह्या आजाराची क्लिनिकल लक्षणं सारखीच दिसतात, पण याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही। कोडामुळे त्वचा विद्रूप होते एवढंच। या आजारामुळे कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही। डॉक्टरांनी तिला नीट समजावून सांगितलं असलं तरी हे तिच्याकडून कोण ऐकून घेणार। दुसऱ्या दिवशी सकाळी अनुपमेला नेहमीप्रमाणे जाग आली। ती रात्री जेवली नव्हती, कुणी तिला जेवायला बोलवलंही नव्हतं। नेहमीप्रमाणे बागेतली टोपलीवर फुलं खोडून ती देवघरात पाऊल ठेवणार तेवढ्यात नारायणचार्यांनी बजावलं, आत पाऊल टाकू नका, सोहळ्यातल्या देवांना ओवळं करू नये। कालपर्यंत अनुपमा घरची छोटी मालकी नसल्यामुळे खालच्या मानेने बोलणारा भिक्षुक आज इतर जातीच्या माणसांमुळे होणाऱ्या विटाळाप्रमाणे मागं सरला। याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती। या रोगाचे परिणाम चांगले नसतील याची तिला जाणीव असली तरी त्यांच्या नेमक्या स्वरूपाची तिला कल्पना नव्हती। अवाक्षरही न बोलता फुलांची टोपली देवघराच्या दाराशी ठेवून ती निघाली। समोरून सोहळ्याने येणाऱ्या राधकांच्या चेहऱ्यावर अपशकुन झाल्यासारखा तिरस्कार उमटला। त्यांनी मान फिरवली। नारायणा, ती फुलं फेकून दे बघू आणि भांड्यावर सोहळ्याचं पाणी शिंपडून घे। हृदयावर तापलेल्या सळीचा डाग द्यावा तशी अनुपमेची अवस्था झाली। ती मान खाली घालून निघून गेली। यानंतर या घरातलं आपलं स्थान कामवाल्या बाईपेक्षाही खालचं असल्याचं तिच्या लक्षात आलं। कामवाली आपलं काम उरकल्यानंतर आपल्या घरी निघून तरी जाते, पण ती कुठं जाणार? माहेरी? सावत्राई घरात आली त्याच दिवशी खऱ्या अर्थानं तिचं माहेर तुटलं होतं। लग्नानंतर ती एकही दिवस माहेरी गेली नव्हती, कधी जावंसं वाटलंही नव्हतं। आणि हा लक्ष्मी निवास, कालपर्यंत हे तिचं घर होतं, पण आजपासून हे घरही परक झाल्यासारखं राधिका पदोपदी दाखवून देत होत्या। मग तिचं घर कुठलं? तिच्या मनानंच उत्तर दिलं, इंग्लंडला। जिथं आनंद आहे तिथंच आपलं घर। पण आनंद तरी तिथं किती दिवस राहील? 2-3 वर्ष, त्यानंतर पुन्हा लक्ष्मी निवासच तिचं घर ना। राधिकांबरोबर त्यानंतर राहावं लागेल। अशा प्रकारचे आचार विचार असलेल्या आनंदच्या आई बरोबर लग्नाआधी रात्रंदिवस कामात गळून गेलेल्या अनुपमेला या फक्त जेवण खाण करून राहायच्या जीवनाचा नाही म्हटलं तरी कंटाळा आला होता। त्यात हे मानसिक क्लेश सहन करणं तिला तापदायक होत होतं। कधी संपणार आपला हा वनवास? अनुपमेला कोड फुटल्याचं घरात सगळ्यांना समजलं होतं। स्वयंपाकीणबाई तुंगक्का, ड्रायव्हर तुकाराम, नारायणचार्य सगळे आपापल्या पद्धतीने यावर आपसात टीका टिप्पणी करत होते। त्याचबरोबर त्यांनी ही बातमी गावभर पसरवली असावी या विचारानं अनुपमा क्षणभर थरकापली। अय्यो बाप, आपल्या अनुपमाला कोड फुटलंय म्हणे, कसला रोग बाई हा। सगळं मनासारखं झालंय म्हणून फार मिरवत होती नाही का, म्हणून देवानं असं केलंय। कोड असलेल्या बायकोला कोण नांदवेल, माहेरी पाठवून दिल्याशिवाय राहणार नाही। पण हजारो मैल दूर असलेल्या आनंद यावर विश्वास ठेवेल काय? तो आपल्यावर विसंबलेल्या पत्नीचा हात मध्येच सोडून देईल काय? नाही, असं होणार नाही। त्याचा स्वभाव या साऱ्यांसारखा नाही। शिवाय तो स्वतः डॉक्टर आहे, उलट तोच या साऱ्यांना समजावून सांगेल। जेवायच्या वेळी तुंगक्कानं खाली बोलवलं। दररोज सासू, सून आणि गिरिजा एकत्र जेवायच्या। आज राधिका आणि गिरिजाचं जेवण झालं होतं हे अनुपमेच्या लक्षात आलं। तो दिवस संपला। असे आणखी किती दिवस घालवायचे? अनुपमेचा ऊर दाटून आला। याचा अंत तरी कुठं आणि केव्हा आहे? पण लवकरच तोही दिवस आला। दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी निवासाचं गेट वाजलं। तिनं माडीवरच्या आपल्या खोलीतून पाहिलं, शामण्णा मास्तर आत येत होते। काय होणार याची कल्पना आली तरी मन एक प्रकारे कठोर होऊ लागलं। जे होईल ते पाहता येईल अशी भावना मनात निर्माण झाली। ती कान देऊन खाली चाललेलं संभाषण ऐकू लागली। काल रात्री तुमची तार मिळाली, सकाळी पहिली बस पकडून मी आलो, शामण्णा मास्तर बसता बसता म्हणाले। कशासाठी बोलवलं असेल अनुपमेच्या वडिलांना? पाहूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्ते।